student. Myself Prashant Arvind Gotmare, and our today's lecture topic is method of preparation of alcohol. We have to already studied the method of preparation of alcohol from alkyl halide. Next, from alkene. Third, from carbonyl compound. Okay, and in carbonyl compound, we have to study how to convert carbonyl compounds into alcohol. We have to study convert carbonyl compound into alcohol by the process of reduction. हे आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे, रिडक्शन प्रोसेस. आणि आज आपण पाहणार की कार्बोनिल कंपाऊंड्सला आपल्याला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं आहे कोणत्या प्रोसेसनी? बाय ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, म्हणजे आजचा आपला टॉपिक आहे की मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड बाय द ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि हे जे अगोदरचे जे टॉपिक्स आहेत आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चर्स मध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर तुम्हाला ते सर्व जे व्हिडिओज आहेत ते मिळून जातील आणि हे पण मिळून जाईल की हाऊ टू कन्वर्ट अल्कोहोल फ्रॉम अल्किल हालाइड, फ्रॉम अल्कीन अँड फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड विथ द हेल्प ऑफ रिडक्शन प्रोसेस. ओके, आणि आज आपण मेनली फोकस करणार की कार्बोनिल कंपाऊंड्सला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कोणत्या प्रोसेसद्वारे? बाय ग्रिग्नार्ड रिएजंट. चला तर मग आपण काही एक्झाम्पल्स घेऊन हे सॉल्व करू की हाऊ टू कन्वर्ट कार्बोनिल कंपाऊंड इनटू अल्कोहोल बाय ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, तर चला मग लक्ष द्या इकडे. एकदम सिंपल आहे, पण आपण हे स्टार्ट करायच्या अगोदर काही मी तुम्हाला बेसिक कंडिशन सांगतो. बघा, कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय? CO आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. हा असतो कार्बोनिल कंपाऊंड. आणि ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय? व्हिक्टर ग्रिग्नार्ड नावाच्या सायंटिस्टने अल्किल हालाइड पासून कंपाऊंड तयार केला होता बाय द इन्सर्शन ऑफ मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर तो जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे आपण घेणार की एक्झाम्पल घेऊ आपण ग्रिग्नार्ड रिएजंटचं. दॅट इज CH3 MgBr. इट इज मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. ओके, या दोघांचं आपल्याला काही विशेष प्रॉपर्टीज पाहायचे, त्या कोणत्या? बघा, ऍक्च्युअल मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये जो मॅग्नेशियम असतो याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो, कारण हा मेटल आहे, मेटलचा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि याला अटॅच असणारा जो CH3 असतो, महत्वाचा आहे, या मॅग्नेशियमला अटॅच असणारा CH3 याच्यावर कोणता चार्ज असतो? पार्शियल निगेटिव्ह. लक्षात ठेवा, ग्रिग्नार्ड रिएजंट पोलर नेचरचा राहतो आणि याच्यामध्ये मॅग्नेशियमवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. तर या CH3 वर किंवा याला जो अटॅच असतो अल्किल ग्रुप, याच्यावर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह. ओके, हे झालं ग्रिग्नार्ड रिएजंट विषयी. आता इकडे कार्बोनिल कंपाऊंडचा काय विशेष आहे? कार्बोनिल कंपाऊंड पण पोलर नेचरचा असतो. कसं बघा, कार्बोनिल कंपाऊंड मध्ये जो कार्बन आहे याच्यावर असतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर असतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इथं कन्सेप्ट लागतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट? द टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इटसेल्फ. आणि इथं ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कार्बन पेक्षा, म्हणून कार्बन आणि ऑक्सिजनचे जे मधातले इलेक्ट्रॉन्स असतात, बॉन्डेड इलेक्ट्रॉन, हे थोडेसे स्वतःकडे कोण ओढून घेते? ऑक्सिजन. म्हणजे याच्यावर कोणता चार्ज? निगेटिव्ह. याच्यावर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. हे मेन आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स माहिती पाहिजेत पुढे रिएक्शन साठी, की ग्रिग्नार्ड रिएजंटच्या CH3 किंवा अल्किल ग्रुपवर कोणता चार्ज असतो, मॅग्नेशियमवर कोणता असतो, आणि इथं CO वर कोणता चार्ज असतो, कार्बनवर कोणता आणि ऑक्सिजनवर कोणता. हे बेसिक वन आहे. चला तर आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. कार्बोनिल कंपाऊंड पासून आपल्याला तयार करायचंय. ओके, अल्कोहोल प्रिपेअर्ड फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स बाय ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड पासून कोण तयार करायचंय? अल्कोहोल. पण कोणत्या प्रोसेस मध्ये किंवा कसा जेव्हा कोणाची रिएक्शन करसाल? ग्रिग्नार्ड रिएजंटची. कसं तर बघू आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण कार्बोनिल कंपाऊंडचं एखादं एक्झाम्पल जसं आपण घेऊ, इथं पहिले घेऊ अल्डिहाइडचे एक्झाम्पल. ओके, आणि अल्डिहाइड मध्ये फर्स्ट ऑफ ऑल HCOEH हा कोण आहे? हा फॉर्माल्डिहाइड आहे. ओके, या फॉर्माल्डिहाइडवर आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन्स करणार. आता ग्रिग्नार्ड रिएजंट घेऊ. कोणताही सिंपल ग्रिग्नार्ड रिएजंट घेणार आपण. पहिला CH3 MgBr. हा कोण आहे? हा आहे मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, आता आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. चार्जेस बघून घेऊ आपण. बघा, मॅग्नेशियमवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. CH3 वर निगेटिव्ह. इथं कार्बोनिल ग्रुपवर कोणता चार्ज आहे तर आपण पाहिलाच आहे, कार्बनवर आहे पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह. ओके, आता या दोघांची आपल्याला रिएक्शन्स करायची आहे. ही रिएक्शन्स होते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इथं सॉल्व्हंट लागते. सॉल्व्हंट कोणतं आहे? ड्राय इथर. ऍक्च्युअल मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटची जी रिएक्शन असते कार्बोनिल कंपाऊंडवर, ही ऍडिशन रिएक्शन असते. ओके, ही रिएक्शन ऍडिशन आहे आणि या ऍडिशन मध्ये कोण कोणावर ऍड होते? तर सिंपल तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये कोण कोणाकडे अट्रॅक्ट होते? निगेटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह. ओके,
और पॉझिटिव्ह अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह. आणि इथं चार्जेस जर आपल्याला समजले असतील तर आपल्याला इथं क्लिअर लक्षात येते की CH3 वर कोणता चार्ज आहे, पार्शियल निगेटिव्ह. आणि हा ऍडिशन दाखवणार आहे, म्हणजे हा कोणावर ऍड होईल, हा निगेटिव्ह. आणि हा इकडे बघा कार्बन कोण आहे, पार्शियल पॉझिटिव्ह, म्हणून हा CH3 या कार्बनवर ऍड होते. कार्बनवर ऍड झाला तर कार्बनची व्हॅलन्सी वाढली, इथं 4 आहे आणि हा एक ऍड झाला म्हणजे तरी 5. लगेच हा बॉन्ड शिफ्ट होऊन कोणावर होतो, ऑक्सिजन. म्हणजे इथं डबल बॉन्डचं कन्व्हर्शन होईल सिंगल बॉन्ड, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज. आणि हा ऑक्सिजन कोणावर ऍड होतो किंवा कोणासोबत रिॲक्ट होते, मॅग्नेशियम. मिळणारा प्रोडक्ट कोणता असतो, मिळणारा प्रोडक्ट मिळतो आपल्याला बघा इथं कसा मिळाला. इथं कोण आहे, H, इथं आहे C आणि इथं आहे H. ॲज इट इज HCH. या कार्बन पॉझिटिव्हला कोण अटॅच झाला, CH3. हा CH3. ओके, नेक्स्ट वन. डबल बॉन्ड कन्वर्ट इनटू सिंगल बॉन्ड झाला O. आणि हा ऑक्सिजन कोणावर ऍड झाला, MgBr. ओके, याला अटॅच आहे MgBr. हा जो इंटरमिजिएट मिळाला याला म्हटलं जाते, इट इज कॉल्ड एज मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. ओके, हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे इंटरमिजिएट ऍडिशन प्रोडक्ट आहे आणि ऍडिशन प्रोडक्ट कोणता आहे, Mg. आणि आपल्याला मिळालेला आहे Mg कॉम्प्लेक्स. ओके, याच्यावर काय करायचं आहे, इट अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस और हायड्रोलिसिस. याच्यावर हायड्रोलिसिस करायचं आहे, ऍसिड हायड्रोलिसिस. काय होते हायड्रोलिसिस केल्यानंतर बघा H आणि OH. हायड्रोलिसिस आहे सिंपल. कोण निघून जाणार, हा निघून जातो, MgBr OH. आणि काय प्रोडक्ट मिळतो बघा, प्रोडक्ट थोडासा या साईडला निघून येतो. काय प्रोडक्ट मिळत आहे, CH3, CH आणि H म्हणजे CH2. आपल्याला मिळाला CH3, इथं कोण CH2 आणि CH2O आणि हा H म्हणजेच काय OH. हा कोण आहे, हा आहे इथिल अल्कोहोल. आणि कोणता अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल. ओके, हा इथिल अल्कोहोल आहे जो प्रायमरी आहे. आणि निघून कोण गेला असेल, साइड प्रोडक्ट MgBr OH. ओके, MgBr OH हा साइड प्रोडक्ट म्हणून निघून गेलेला आहे. ही झालं ओव्हरऑल फॉर्माल्डिहाइड इनटू इथिल अल्कोहोल. म्हणजे तुम्ही काय केलं, अल्डिहाइड मध्ये जर फॉर्माल्डिहाइड घेत असाल आणि याच्यात जर ग्रिग्नार्ड यांची रिएक्शन्स करत असाल, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, तर तुम्हाला काय फायनल प्रोडक्ट मिळतो, इथिल अल्कोहोल, दॅट इज प्रायमरी अल्कोहोल. आपण नेक्स्ट अल्डिहाइड घेऊ. फॉर्माल्डिहाइडची ऐवजी आपण चेंज करू आणि घेऊ इथं CH3, CO आणि H. हा कोण आहे, हा नेक्स्ट मेंबर आहे अल्डिहाइडचा, दॅट इज ऍसिटाल्डिहाइड. आता आपण काय करू, इथं ग्रिग्नार्ड रिएजंट पण चेंज करून घेऊ. ग्रिग्नार्ड रिएजंट बघा इथं मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आहे, तर याच्यावरती आपण घेऊ CH3, CH2, MgBr च्या ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता, Cl. ओके, तुम्ही हॅलोजन पण चेंज करू शकता. याचं नाव काय आहे, हा आहे इथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ओके, दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ कोर्स ड्राय इथर. ही रिएक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये होते. ओके, आता पुन्हा आपण चार्जेस आपल्याला माहिती पाहिजेत, कारण आपल्याला रिएक्शन तशा पद्धतीने पुढे न्यायची असते किंवा इझिली आपल्याला समजते. कसं बघा, मॅग्नेशियमवर कोणता चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह. आता मॅग्नेशियमला अटॅच आहे इथिल ग्रुप, दॅट इज CH3 CH2, म्हणून याच्यावर चार्ज कोणता, निगेटिव्ह. इथं कार्बोनिल ग्रुपवर कोणता चार्ज, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इट कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, इट कॅरी निगेटिव्ह चार्ज. ऑफकोर्स पार्शियल आहे. काय होईल, पहिली रिएक्शन ऍडिशन प्रोसेस असते, आपण पाहिलेलंच आहे, इट इज ऍडिशन प्रोसेस और ऍडिशन रिएक्शन. काय होईल, कोण कोणावर ऍड होईल, तर आपण म्हटलंच आहे की या CH3 CH2 म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये, या ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये इथिल ग्रुपवर किंवा मॅग्नेशियमला अटॅच असणाऱ्या ग्रुपवर कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह. म्हणून हा कोणावर ऍड होईल, या कार्बनवर. ऍट द सेम टाइम कार्बनची व्हॅलन्सी 5 झाल्यामुळे ऍड झाल्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी 5 होईल, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल ऑक्सिजनवर. आणि हा ऑक्सिजन कोणावर ऍड होईल, मॅग्नेशियमवर. ओके, हे आपल्याला क्लिअर कट लक्षात येते, का बरं असेच ऍडिशन झालेले ऑन द बेसिस ऑफ चार्जेस आपल्याला लक्षात येईल असते. काय मिळेल, पहिले मिळेल Mg कॉम्प्लेक्स. कसा मिळेल बघा, लिहून देतो CH3, इथं C. आता C ला कोण अटॅच झालेला आहे, CH2 CH3, वाटलंच तसा लिहून देतो. याला आणखी कोणा बघा, पुन्हा रिपीट करू. CH3 लिहिला, C ला कोण अटॅच आहे, H, म्हणून हा CH लिहून ठेवला. या CH ला म्हणजे या CH ला कोण अटॅच झालेला आहे, CH2 CH3, इथं लिहून देऊ CH2 CH3. ओके, हा झाला ऍड. आता हा कार्बन म्हणजे हा, या CH ला कोण अटॅच आहे, डबल बॉन्ड होता, इथं पण सिंगल बॉन्ड झालेला आहे O. ऑक्सिजन कोणावर ऍड झालेला आहे, MgCl. ओके, हा काय मिळाला, हा आहे Mg कॉम्प्लेक्स. ओके, याच्यावर काय करतात, प्रोसेस सेमच असते. याच्यावर करायचं आहे आपल्याला हायड्रोलिसिस, ऍसिड हायड्रोलिसिस करणार आपण. काय होईल हायड्रोलिसिस केल्यानंतर बघा, हायड्रोलिसिस असं HOH. हायड्रोलिसिस केल्यानंतर काय निघून गेला, इथं काय निघतो, MgClOH. बघा MgClOH ऍज अ साइड प्रोडक्ट निघून गेलेला आहे.
आपल्याला मेन प्रोडक्ट काय मिळाला? हा अल्कोहोल कोणता बघा, CH3, इथं CH ला बघा O आणि H, दॅट इज OH, आणि इकडे कोण CH2 CH3. हा कोण आहे? याचं नाव जर तुम्ही दिलं तर हा आहे 1 2 3 4 ब्युटेन टू ऑल. आपण IPAC नोमेनक्लेचर पाहिलं. हा अल्कोहोल कोणता आहे? हा सेकंडरी अल्कोहोल आहे. लक्ष द्या, महत्वाचं आहे. आपण काय केलं, अल्डेहाइडला कशामध्ये कन्वर्ट केलं? अल्कोहोल मध्ये. इथं काय लक्षात आलं आपल्या, की जेव्हा तुम्ही एखाद्या अल्डेहाइडवर रेग्नार्डियनची रिएक्शन्स करता इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर तुम्हाला पहिले काय मिळतो? Mg कॉम्प्लेक्स. त्याच्यावर हायड्रॉलिसिस करायचे, तुम्हाला काय मिळतात? रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल. आता इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? लक्षात हे ठेवायचं आहे की तुम्ही कोणत्याही अल्डेहाइडवर, लक्ष द्या, कोणत्याही अल्डेहाइडवर जर तुम्ही ग्रिग्नार्डियनची रिएक्शन्स करत असाल तर तुम्हाला कोणता अल्कोहोल मिळतो? सेकंडरी अल्कोहोल मिळतो, एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड. लक्ष द्या, इफ एनी अल्डिहाइड which reacts with Grignard reagent, then there is formation of secondary alcohol except formaldehyde. एक्सेप्ट का बरं फॉर्माल्डिहाइड? कारण फॉर्माल्डिहाइड वर जर तुम्ही ग्रिग्नार्ड रिएक्शन्स रिएक्शन्स केली तर तुम्हाला ऑलवेज काय मिळेल? प्रायमरी अल्कोहोलच मिळेल. म्हणजे सरळ आहे, अल्डिहाइड वर तुम्ही काय करा, ग्रिग्नार्ड रिएक्शन्स करा, तुम्हाला अल्कोहोल मिळतात. पण लक्षात काय ठेवायचं, फॉर्माल्डिहाइडच फक्त कोणता अल्कोहोल देणार? प्रायमरी अल्कोहोल. बाकी सर्व अल्डिहाइड कोणते देतात? ओके, कोणते देणार? सेकंडरी अल्कोहोल तुम्हाला देणार आहे. ओके, हे झालं. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. चेंज अल्डिहाइडचं इथं चेंज करू. हे ऍज इट इज ठेवत आहे कारण हा प्रायमरी अल्कोहोल देतो आहे. आपण एखादा वेगळा अल्डिहाइड घेऊ, जसं फॉर एक्झाम्पल इथं घेऊ, थोडंसं चेंज करून देतो. हा आहे अल्डिहाइड, याला म्हणतात सायक्लोहेक्सेन कार्बाल्डिहाइड. अल्डिहाइड घेतला आपण, फक्त म्हटलं की फॉर्माल्डिहाइडच काय देतो? प्रायमरी अल्कोहोल. आता आपण काय केलं? चेंज केला. कोण घेतला? थोडासा चेंज. आपण वेगळा कंपाऊंड घेतलेला आहे, हा आहे सायक्लो कंपाऊंड घेतला. फॉर्माल्डिहाइडच्या व्यतिरिक्त अल्डिहाइड आहे, याचं नाव आहे सायक्लोहेक्सेन कार्बाल्डिहाइड. याच्यावर आपण ग्रिग्नार्ड रिएक्शनची रिएक्शन्स करू. ग्रिग्नार्ड रिएजंट घेऊ आपण इथं CH3, कोणताही घेऊ शकता, हाच घेऊ CH3 MgBr. ओके, इट इज ग्रिग्नार्ड रिएजंट, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हाच घेतलेला आहे आपण. हा कोण आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. काय रिएक्शन होईल? रिएक्शन टेक्स प्लेस इन, रिएक्शन कोणत्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे? ड्राय इथर. काय होईल बघा, चार्जेस नुसार आपल्याला माहिती आहे Mg वर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह, CH3 निगेटिव्ह. इथं कार्बोनिल ग्रुप आहे, चार्ज पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. कोण कोणावर ऍड होणार? CH3 ऍडेड टू कार्बन अँड ऑक्सिजन ऍडेड टू मॅग्नेशियम. आपण माहितीच आहे आपल्याला. बघा पुढे काय होईल रिएक्शन, काय मिळणार आपल्याला? Mg कॉम्प्लेक्स. कसा मिळणार बघा, सायक्लिक रिएक्शन मधला जो आहे, सायक्लिक कंपाऊंड जो आहे हा ऍज इट इज सायक्लोहेक्सेन. इथं काय रिएक्शन होईल बघा, इथं काय झालेलं आहे, हा कार्बन आहे, वाटलं तिथं कार्बनच्या फॉर्म मध्ये लिहून देतो समजण्यासाठी. हा कार्बन, इथं काय ऑक्सिजन, याला पण अटॅच झालेला आहे CH3. हा काय होता? CH, हा C आणि H, याला पण अटॅच झाला CH3. हा CH3 अटॅच झाला. इथं काय झालं? डबल बॉन्ड कन्वर्ट टू सिंगल बॉन्ड O. या O ने कोणावर अटॅक केला? MgBr. ओके, हा काय मिळाला? याला म्हणतो आपण काय? Mg कॉम्प्लेक्स. सेमच असतं. Mg कॉम्प्लेक्स वर काय होईल? Mg कॉम्प्लेक्स अंडरगोज हायड्रॉलिसिस. ठीक आहे, हायड्रॉलिसिस बस सेम ॲज जसे वरची रिएक्शन आहे तसे जिथे रिएक्शन होणार. हायड्रॉलिसिस बघा, सेम हायड्रॉलिसिस. काय निघून जाणार? MgBr, OH निघून गेलेला आहे. काय प्रोडक्ट मिळाला तुम्हाला? हा ॲज इट इज, याला काही प्रॉब्लेम नाही, ॲज इट इज आहे. इथं काय आहे बघा, CH ला वर कोण आहे? OH. इथं काय आहे बघा, आता CH ला वर अटॅच झाला CH3. ओके, हा मिळाला तुम्हाला कंपाऊंड. ऍक्च्युअली हा कंपाऊंड आहे, कोणता आहे? हा पण आहे सेकंडरी अल्कोहोल. वाय सेकंडरी अल्कोहोल? OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे? CH3. आणि हा, ओके, याचं नाव पण देऊ शकता तुम्ही. काय नाव असेल याचं? सपोज आपण जर IPAC नोमेनक्लेचर जर वापरलं तर हा 1 नंबरवरच आहे, अशी नंबरिंग होईल 1 2. म्हणजे हा काय होईल बघा, 1 सायक्लोहेक्सिल, बघा 1 सायक्लोहेक्सिल इथेन 1 ऑल. आणि जर समजा 1 वरच येत असेल तर नंबरिंग नाही केली तरी चालते. म्हणजेच काय म्हणणार आपण? सायक्लोहेक्सिल इथेनॉल. ओके, पण 1 वर असेल. पण इथं नंबरिंग करणे आवश्यक आहे कारण OH इथं पण असू शकतो, म्हणजे याच्यामध्ये OH ची पोझिशन चेंज होऊ शकते, म्हणून नंबरिंग करणे आवश्यक राहणार. काय असेल? 1 2. आणि काय राहील बघा, नाव पुन्हा रिपीट. काय असेल? 1 वर कोण आहे? ब्रांच कोणती आहे? सायक्लोहेक्सिल. सो 1 सायक्लोहेक्सिल इथेन 1 ऑल.
हे झालं याचं. पण आपल्याला काय म्हणायचं, कोणता अल्कोहोल कोणता मिळाला, हा पण सेकंडरी अल्कोहोलच आहे. याचा अर्थ इथं क्लिअर झालं की तुम्ही कोण्याही अल्डिहाइडवर ग्रिग्नार्ड रिएजनची रिएक्शन करा, तुम्हाला अल्कोहोल मिळते. पण कोणता अल्कोहोल मिळतो, सेकंडरी अल्कोहोल. आणि एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइडच काय देतो, फक्त प्रायमरी अल्कोहोल देते. ही गोष्ट तुम्हाला इथं क्लिअर कट लक्षात ठेवावी लागेल फॉर अल्डिहाइड. ओके, नेक्स्ट पाहू आपण कीटोन. कीटोनच्या काय रिएक्शन्स होतात. कार्बोनिल कंपाऊंड पण कोण घेणार, कीटोन घेणार. ओके, बघा कीटोनचं एक एक्झाम्पल घेऊ, ऍसिटोन. फेमस एक्झाम्पल CH3 CO CH3, हा ऍसिटोन आहे. ओके, नाव इट रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट ॲज इट इज. जो आपण वापरत आहे तो घेऊ, CH3 MgBr. इट इज मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट. रिएक्शन कोणत्या प्रेझेन्स मध्ये होते, ड्राय इथर. काय होईल बघा, इथं आहे कीटोन. आता कीटोन घेतलेला CO ग्रुप, ऍसिटोन आहे हा. याच्यामध्ये चार्जेस बघा, पुन्हा काय, कार्बोनिलवर कोणता चार्ज, इथं पॉझिटिव्ह. ऑक्सिजनवर कोणता, निगेटिव्ह. CH3 MgBr मध्ये Mg वर चार्ज पॉझिटिव्ह, CH3 वर निगेटिव्ह. पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह. हियर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट. इथं मॅग्नेशियम इज अ मेटल. ओके, आता काय होईल बघा, चार्जेस आपल्याला क्लिअर कट समजलेले आहेत. आता आहे आपल्याला माहिती आहे की ही जी रिएक्शन आहे पहिले ऍडिशन रिएक्शन होते. आणि ऍडिशनचा काय विशेष असते, ऍडिशन टेक्स प्लेस अक्रॉस डबल बॉन्ड. इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे म्हणून इथं ऍडिशन होईल अक्रॉस डबल बॉन्ड. पण कोण कोणावर ऍड होणार आहे, तिथं CH3 निगेटिव्ह आहे म्हणून हा कार्बन पॉझिटिव्ह वर ऍड होईल. आणि इथं व्हॅलन्सी वाढेल म्हणून हा इथं शिफ्ट होणार, ऑक्सिजन डबल बॉन्ड कन्वर्ट इनटू सिंगल बॉन्ड. आणि हा ऑक्सिजन आता कोणावर ऍड होईल, Mg वर. ओके, काय मिळेल सांगा, मिळणारा प्रोडक्ट असतो Mg कॉम्प्लेक्स. कसा मिळेल, लिहून घेणार आपण बघा, CH3C आणि CH3. हा ऍज इट इज बघा, CH3C CH3. कोण ऍड झाला याला, हा CH3 लिहिला. डबल बॉन्ड कन्वर्ट इनटू सिंगल बॉन्ड, हा इथे शिफ्ट झालेला आहे. डबल बॉन्ड कन्वर्ट इनटू सिंगल बॉन्ड. O कोणाला अटॅच होणार, MgBr. मिळाला MgBr. हा मिळाला काय, याला म्हटलं जाते Mg कॉम्प्लेक्स. ओके, Mg कॉम्प्लेक्स. Mg कॉम्प्लेक्स वर काय करतात, Mg कॉम्प्लेक्स अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस और हायड्रोलिसिस. ठीक आहे, याच्यावर हायड्रोलिसिस होणार आहे. हायड्रोलिसिस कसं होणार बघा, HOH काय निघून जातो कंपाऊंड मधून, कंपाऊंड मधून निघून जातो MgBr आणि OH निघून गेला. आपल्याला काय मिळाला, मेन प्रोडक्ट. हे हा ऍज इट इज आहे, CH3C CH3. इथं कोण, CH3. इथं काय, O आणि H, दॅट इज अल्कोहोल OH प्लस काय निघालं साइड प्रोडक्ट MgBr आणि OH. ओके, हा मेन प्रोडक्ट आहे. हा काय आहे, याचं नाव आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. तुम्ही IUPAC नाव पण देऊ शकता. नंबरिंग करायची असेल 1 2 3, नंबरिंग नाव काय होईल याचं IUPAC नाव, 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. व्हेरी सिंपल नाव. हा झाला टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. ऍक्च्युअल मध्ये इथं आपल्याला काय क्लिअर होत आहे, जेव्हा आपण अल्डिहाइडवर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन केली होती आणि त्याच्यामध्ये जर तो अल्डिहाइड फॉर्माल्डिहाइड असेल तर आपल्याला मिळाला होता प्रायमरी अल्कोहोल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढे अल्डिहाइड होते त्याच्यावर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन केली तर सेकंडरी अल्कोहोल. पण जर कीटोनवर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन करत असाल तर कोणता अल्कोहोल मिळतो, टर्शियरी अल्कोहोल. फक्त टर्शियरी अल्कोहोल तुम्हाला मिळेल. हे तुम्हाला क्लिअर इथं लक्षात ठेवायचं आहे. आणखी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, समजलं असेल तर नेक्स्ट. थोडंसं चेंज करू नेक्स्ट. ओके, कीटोन चेंज करू आपण आणि अल्डिहाइड पण चेंज करू. सॉरी, कीटोन घेऊ, कीटोनचे एक्झाम्पल, आणि आपण ग्रिग्नार्ड रिएजंट पण चेंज करू. हा घेऊ आपण. ओके, याचं नाव आहे ॲसिटोफिनोन. ओके, कीटोनच आहे, चेंज केला ॲसिटोफिनोन. आपण काय करू, इथं एखादा वेगळा ग्रिग्नार्ड रिएजंट CH3 CH2 MgI. ओके, इथिल मॅग्नेशियम आयोडाइड, इथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, हा आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, माहितीच आहे आपल्याला. काय होईल, ऍडिशन सिंपल. आता डायरेक्ट आलं पाहिजे तुम्हाला, ऑक्सिजन कोणावर ऍड होईल, Mg वर. हा जो Mg ला अटॅच असतो याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, इथं पॉझिटिव्ह असतो म्हणून हा इथे ऍड होतो. ओके, काय मिळेल प्रोडक्ट, पहिले मिळतो Mg कॉम्प्लेक्स. कसा बघा, हा ऍज इट इज, इथं कार्बन
या कार्बनला कोण अटॅच आहे CH3 लिहिलं. या कार्बनला कोण अटॅच झाला CH2 CH3 दॅट इज इथिल ग्रुप याला अटॅच झाला हे पहा CH2 CH3 ओके CH2 CH3 डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू ऑक्सिजन डबल बॉन्ड जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड O कोणाला अटॅच झालेला आहे O अटॅच टू MgI याला काय म्हणतात हा आहे Mg कॉम्प्लेक्स ओके Mg कॉम्प्लेक्स वर आज आपल्याला माहिती आहे काय करायचं असते इट अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस काय होईल बघा हायड्रोलिसिस कसं होणार HOH हायड्रोलिसिस मधून काय निघून जाईल प्रोडक्ट हायड्रोलिसिस केल्यानंतर काय निघून जातो MgIOH काय मिळेल प्रोडक्ट हा ऍल्डिन इकडे बघा कार्बनला कोण अटॅच झाला O आणि H इथं कोण आहे CH3 आणि बॉटम साइडला कोण आहे CH2 CH3 जो अटॅच झाला होता CH2 CH3 ओके साइड प्रोडक्ट MgIOH आहे MgI आणि काय OH हा MgI आणि OH निघून गेला हा जो अल्कोहोल आहे हा महत्त्वाचा आहे याचं तुम्ही नाव पण लिहू शकता IUPAC नाव लिहू शकता बघा नंबरिंग करू आपण 1 2 3 4 काय नाव आहे ब्रांच आहे कोणती 2 नंबरवर आहे फिनिल ब्रांच ओके इट इज फिनिल काय नाव होईल 2 फिनिल लिहून घेतो 2 फिनिल 1 2 3 4 4 कार्बनचा अल्केन आपण ऑलरेडी माहित आहे काय आहे ब्युटेन ब्युटेनचा ई रिप्लेस करून काय लावावं लागेल OL सो ब्युटेन लोकनसाइड काय टू ऑल हे नाव झालं 2 फिनिल ब्युटेन टू ऑल मेन इथं हे पाहायचं आहे आपल्याला हा अल्कोहोल कोणता आहे प्रायमरी सेकंडरी की टर्शियरी तर तुमच्या लक्षात येईल हा टर्शियरी अल्कोहोल आहे व्हाय टर्शियरी because in tertiary alcohol OH group is attached to those carbon which is tertiary one म्हणजे काय हा कार्बन आणखी किती कार्बन अटॅच आहे 3 1 2 आणि हा इथला कार्बन 3 म्हणून हा कोणता अल्कोहोल आहे टर्शियरी अल्कोहोल या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होते की कीटोन वर तुम्ही जर ग्रिग्नार्ड यांची रिएक्शन करत असाल तर ऑलवेज तुम्हाला काय मिळतं टर्शियरी अल्कोहोल ओके हे आहे सिंपल सर्व कार्बोनिल कंपाऊंडला कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल अल्कोहोल मध्ये ओके आपण काय करू थोडं कंपॅरेटिव्ह अभ्यास करू आता कसा की जर कार्बोनिल कंपाऊंड असेल आणि कार्बोनिल कंपाऊंडला जर तुम्हाला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत पहिला पर्याय रिडक्शन आणि दुसरा पर्याय काय आहे ग्रिग्नार्ड रिएजंट ओके तर आपण काय करू एक एक्झाम्पल घेऊ अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेऊ अदर दॅन फॉर्मल्डिहाइड दॅट इज CH3 COH हा घेतला आपण ऍसिटाल्डिहाइड याच्यावर दोन्हीही प्रोसेस आपण करून बघणार बघा हा ऍसिटाल्डिहाइड आहे इथे CH3 COH that is acetaldehyde ओके याच्यावर पहिली प्रोसेस करू आपण रिडक्शन प्रोसेस नेमका काय प्रोडक्ट मिळतो आणि याच्यावर सेकंड प्रोसेस करू ग्रिग्नार्ड रिएजंट एकच अल्डिहाइड घेतलेला आहे याच्यावर पहिले रिडक्शन करू रिडक्शन मध्ये तुम्ही वेगवेगळे रिड्युसिंग एजंट वापरू शकता इथं आपण सिंपल वापरणार H2 निकेल प्लॅटिनम पॅलेडियम अँड टेम्परेचर ओके काय होईल रिडक्शन झालं तर तुम्हाला माहिती आहे आपण ऑलरेडीच पाहिलेलं आहे की हे हायड्रोजन कुठे ऍड होतात अक्रॉस कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या पद्धतीने ऍड होतात ओके काय होईल प्रोडक्ट काय मिळणार बघा CH3 अल्कोहोलच मिळणार CH3 C आणि H आणि H म्हणजेच काय CH2 ला कोण अटॅच OH हा झाला कंपाऊंड कोण आहे इथिल अल्कोहोल आणि कोणता अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल ओके म्हणजे ऍसिटाल्डिहाइडवर जर तुम्ही रिडक्शन करत असाल तर तुम्हाला कोणता अल्कोहोल मिळाला प्रायमरी अल्कोहोल आपण ऍसिटाल्डिहाइडच घेणार फक्त चेंज करू कोणाची रिएक्शन करणार ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता घेतात CH3MgI ओके काय होईल ऍडिशन आपल्याला माहिती आहे पहिले काय मिळणार आपल्याला Mg कॉम्प्लेक्स रिएक्शन्स करून देऊ काय होते बघा हा CH3 कार्बनवर ऍड होतो आणि ऑक्सिजन कोणावर ऍड होईल मॅग्नेशियमवर काय होईल प्रोडक्ट Mg कॉम्प्लेक्स मिळणार CH3 CH ऍज इट इज CH ला कोण ऍड झाला CH3 हा CH3 ऍड केला ओके नंतर डबल बॉन्ड कन्वर्ट टू सिंगल बॉन्ड O कोणाला अटॅच झाला MgI हा काय आहे Mg कॉम्प्लेक्स याच्यावर काय होणार ऍसिड हायड्रोलिसिस ओके लक्ष द्या Mg कॉम्प्लेक्स अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस काय होईल बघा काय प्रोडक्ट मिळतो HOH ओके काय निघून गेला MgIOH निघून गेला काय प्रोडक्ट मिळेल आपल्याला बघा CH3 CH3 आणि इथं काय OH साइड प्रोडक्ट काय असेल
MgIOH. हा कोण आहे? हा आहे प्रोपेन टू ऑल. पण कोणता अल्कोहोल? सेकंडरी अल्कोहोल. बरोबर. काय चेंज झाला इथं? जर तुम्ही अल्डिहाइड घेतला, ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि याच्यावर जर रिडक्शन केलं, अल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन, तेव्हा काय अल्कोहोल पण कोणता? प्रायमरी अल्कोहोल. पण याच ऍसिटाल्डिहाइड जर समजा तुम्ही ग्रिग्नार्ड-रिएंजी रिएक्शन करत असाल तर तुम्हाला फायनली कोणता प्रोडक्ट मिळतो? सेकंडरी अल्कोहोल. हे तुम्हाला क्लिअरली लक्षात ठेवायचं आहे की वन ऑफ द ऍसिटाल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन देन इट गिव्स प्रायमरी अल्कोहोल अँड द सेम अल्डिहाइड अंडरगोज रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट देन गिव्स सेकंडरी अल्कोहोल. हे तुम्हाला क्लिअर कट नोट डाऊन करायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. कीटोन घेऊ आपण. कीटोन मध्ये काय चेंज होते बघा. सेम प्रकार कीटोन मध्ये. एक एक्झाम्पल घेऊ आपण कीटोनचं. CH3 सिंपल एक्झाम्पल. COCH3. पहिलेच पाहिलं आपण ऍसिटोन. फक्त कंपॅरेटिव्ह अभ्यास करण्यासाठी आपण एक्झाम्पल घेतोय ऍसिटोन. याच्यावर करू रिडक्शन आणि याच्यावर करणार ग्रिग्नार्ड-रिएंजी रिएक्शन. काय होईल? सिंपल H2 निकेल. प्लॅटिनम पॅलेडियम वापरू शकता. काय होईल बघा. माहिती आपल्याला रिडक्शन प्रोसेस म्हणजे कुठं होणार? ऍडिशन अक्रॉस डबल बॉन्ड. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ऍडिशन झालेले. काय प्रोडक्ट मिळणार बघा? CH3 C. ओके. आणि हा काय आहे? CH3. याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण इथं कोण ऍड झाला? C. याला कोण ऍड झाला? H. म्हणजे इथं लिहावं लागेल आपल्याला CH3. आणि डबल बॉन्ड कुठे येतो? सिंगल बॉन्ड. कारण ऍडिशन झालेली आहे. ऍडिशन झाल्यानंतर डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होतो. O आणि O ला कोण ऍड झाला? H. हा कोण आहे? हा आहे प्रोपेन टू ऑल. कोणता अल्कोहोल? इट इज सेकंडरी अल्कोहोल. ओके. नेक्स्ट रिएक्शन्स पाहू आपण. हे झालं रिडक्शन. नेक्स्ट पाहू आपण ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन्स काय होते बघा. ग्रिग्नार्ड रिएजंट घ्या. सिंपलच घेऊ आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास करण्यासाठी. ओके. इट इज मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. यू नो दॅट. कशी रिएक्शन होईल बघा. हे पहा. हे पहिली केस काढून टाकणार आपण. काय होईल बघा. ऍडिशन होईल कशी? CH3 ऍडेड ऑन कार्बन. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनवर शिफ्ट होतो आणि ऑक्सिजन कोणावर ऍड होते? मॅग्नेशियमवर. काय प्रोसेस? या प्रोसेस मध्ये काय प्रोडक्ट मिळतो? मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. कसा मिळेल बघा? CH3. CH3 इथं कोण आहे? C. याला कोण अटॅच आहे इथं? CH3 आहे इथं. या कार्बनला कोण अटॅच झाला? पुन्हा CH3 अटॅच झालेला आहे. डबल बॉन्ड कन्वर्ट टू सिंगल बॉन्ड. O. O ला कोण अटॅच आहे? MgCl. ओके. Mg आणि Cl. हा कोण आहे? हा आहे Mg कॉम्प्लेक्स. याच्यावर काय करायचं? ऍसिड हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय प्रोडक्ट मिळतो बघा. हायड्रोलिसिस असं असेल. काय निघून गेला? साइड प्रोडक्ट MgClOH निघून गेलेला आहे. काय प्रोडक्ट मिळाला? मेन प्रोडक्ट असतो बघा. CH3 C. इथं बघा काय आहे? CH3. इथं पण CH3. वर काय आहे? OH. हा काय आहे? हा टर्शियरी अल्कोहोल आहे. टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. इथं काय क्लिअर आपल्या लक्षात येते की जर तुम्ही एखादा कीटोन घेत असाल आणि त्याच्यावर जर रिडक्शन करत असाल तर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळते. पण त्याच कीटोनवर जर तुम्ही ग्रिग्नार्ड-रिएंजी रिएक्शन्स केली तर तुम्हाला फायनल काय मिळतो? टर्शियरी अल्कोहोल. रिपीट लक्ष द्या. आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास करत आहे किंवा कार्बोनिल कंपाऊंड अल्डेहाइड आणि कीटोन घेतला आणि त्याच्यावर जर आपण सेम अल्डेहाइड आणि कीटोनवर रिडक्शन किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट केलं तर आपल्याला काय चेंज मिळतो प्रोडक्ट मध्ये? तर बघा. पहिले घेतला आपण अल्डेहाइड ऍसिटाल्डिहाइड. त्याच्यावर आपण रिडक्शन केलं आपल्याला मिळाला प्रायमरी अल्कोहोल. त्याच अल्डेहाइडवर आपण ग्रिग्नार्ड-रिएंजी रिएक्शन्स केली आपल्याला मिळाला सेकंडरी अल्कोहोल. जेव्हा आपण कीटोनचं एक्झाम्पल घेतलं आणि रिडक्शन केलं तर आपल्याला मिळाला सेकंडरी अल्कोहोल. आणि त्याच कीटोनवर म्हणजे ऍसिटोनवर जर आपण ग्रिग्नार्ड-रिएंजी रिएक्शन्स केले तर आपल्याला काय मिळाला? टर्शियरी अल्कोहोल. तर ह्या कंपॅरेटिव्ह तुम्हाला काही गोष्टी इथं माहिती असणे आवश्यक आहे. ओके. हे आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड दॅट इज फ्रॉम अल्डेहाइड अँड कीटोन. ओके. एक वेळ ओव्हरऑल सांगतो मी तुम्हाला बघा. कारण आपण ऑलरेडी पहिले जे प्रिव्हियस लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की आपल्याला अल्कोहोल तयार करायचा आहे. तर आता याचा अभ्यास कसा करायचा? तर अल्कोहोल तयार करायचं तर पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे की अल्कोहोल नेमका कोणापासून तयार होतो. तर अल्कोहोल तयार होते अल्किल हॅलाइड, देन अल्कीन, देन कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे रिडक्शन आणि एक आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन. ओके. तर आपण जनरल काही रिएक्शन तुम्हाला इथं ओव्हरऑल त्याचा जो फॉर्मॅट तो लिहून देतो बघा. काय तयार करायचं आहे आपल्याला? आपल्याला तयार करायचं आहे अल्कोहोल. एक सिंपल अल्कोहोल घेतो CH3 CH2 आणि एक पुन्हा CH2 आणि OH. जनरल आहे. मला हा
प्रोपॅनॉल किंवा प्रोपेन 1 ऑल तयार करायचा आहे. आता मी हा कोणाकोणापासून तयार करू शकतो. पहिले घेऊ अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइडचं एक्झाम्पल बघा, CH3 CH2 CH2 Cl हा घेतला मी. हा आहे N प्रोपिल क्लोराइड किंवा IPC नाव लिहू आपण याचं 1 क्लोरोप्रोपेन. हा अल्किल हॅलाइड आहे. या अल्किल हॅलाइडवर मी कोणाची रिएक्शन्स करू शकतो, एक तर ॲक्वियस KOH किंवा NaOH किंवा मॉइस्ट Ag2O. माझ्याकडे ऑप्शन्स आहे. मी या 1 क्लोरोप्रोपेनला जर मला प्रोपेन 1 ऑल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. सिंपल. इथं मला काय करावं लागेल, 1 क्लोरोप्रोपेनला कोणासोबत रिएक्ट करावं लागेल, एक तर ॲक्वियस KOH सोबत रिएक्ट करणार किंवा ॲक्वियस NaOH सोबत रिएक्ट करणार किंवा मॉइस्ट Ag2O. मॉइस्ट Ag2O म्हणजे आपण पाहिलेलंच आहे काय, AgOH. याच्यासोबत मी रिएक्शन्स करणार. तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळतो, प्रोपेन 1 ऑल. नेक्स्ट आहे अल्किन. अल्किन पासून जर हाच कंपाऊंड मिळवायचा असेल तर आपण अल्किन घेणार CH3 CH. Okay. Then double bond CS2. It undergoes hydrolysis. Okay. इथं आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 म्हणजे डायल्यूट H2SO4. पण इथे एक गडबड आहे, लक्ष द्या. मी जर डायरेक्ट या अल्किनवर जर हायड्रोलिसिस करत असेल तर मला माहित आहे इथं मर्क्युरिक ऑक्साईड लागू होणार आणि इथं जर मर्क्युरिक ऑक्साईड लागू होत असेल म्हणजे या पद्धतीने. ओके, असं लिहून देत आहे. इथे जर मर्क्युरिक ऑक्साईड लागत असेल तर अकॉर्डिंग टू मर्क्युरिक ऑक्साईड निगेटिव्ह पार्ट ऑफ द reagent get attached to those carbon of double bond which carrying minimum number of hydrogen atom म्हणजे OH CH ला अटॅच होईल आणि हा OH जर CH ला अटॅच झाला तिथं प्रायमरी अल्कोहोल नाही मिळणार. काय मिळेल, इथं सेकंडरी अल्कोहोल दॅट इज प्रोपेन 2 ऑल मिळेल जर मी असं डायरेक्ट लिहिलं तर. म्हणून इथं अँटी मर्क्युरिक ऑक्साईड जर मला प्रोपेन 1 ऑल लागत असेल तर इथं अँटी मर्क्युरिक ऑक्साईड नुसार हा प्रोडक्ट गेला पाहिजे. आणि जर मी असं डायरेक्ट लिहिलं तर मला इथं प्रोपेन ऑल न मिळता इथं काय मिळेल प्रोडक्ट, हे लक्षात ठेवा तुम्ही. थोडंसं चेंज इकडे देतो मी. काय मिळेल, CH3 CHOH and CH3 हा मिळेल. ओके, चला तर आपण एक वेळ काय करू की ओव्हरऑल अल्कोहोलच्या प्रिपरेशनच्या मेथड पाहणार. कसं तर अल्कोहोल कोणापासून तयार होतो आपल्याला माहितीच आहे, फ्रॉम अल्किल हॅलाइड, फ्रॉम अल्किन अँड फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. तर ओव्हरऑल कसं तयार होतो आपण एक वेळ बघून घेऊ. चला पहा, आपल्याला तयार करायचं आहे अल्कोहोल कोणापासून, पहिले आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड पासून. नेक्स्ट कोणापासून तयार करायचं आहे, फ्रॉम अल्किन. आणि नेक्स्ट कोणापासून तयार करायचं आहे, कार्बोनिल कंपाऊंड. कसा तयार होईल बघा, हे आपल्याला मेन गोष्टी काही माहिती असणे आवश्यक असते. कशा कोण तयार करायचं आहे, अल्कोहोल. कसा तयार होईल बघा, फ्रॉम अल्किल हॅलाइड मला कोण तयार करायचं आहे, अल्कोहोल. तर मला काय लक्षात ठेवायचं आहे की अल्कोहोल जर मला अल्किल हॅलाइड पासून तयार करायचं आहे तर मला कोणाची रिएक्शन्स करणे आवश्यक आहे किंवा अल्किल हॅलाइडवर कोणाची रिएक्शन्स करू तर अल्कोहोल मिळणार. तर ते आहे ॲक्वियस KOH और ॲक्वियस NaOH और मॉइस्ट Ag2O. आणि आपल्याला माहितीच आहे मॉइस्ट Ag2O म्हणजे काय, AgOH ची रिएक्शन्स करायची आहे. तर हे बघा, मला अल्किल हॅलाइड पासून जर अल्कोहोल लागत असेल तर मला काय करावं लागेल, अल्किल हॅलाइडला कोणासोबत रिएक्ट करावं लागेल, एक तर ॲक्वियस KOH सोबत रिएक्ट करणार मी किंवा ॲक्वियस NaOH सोबत रिएक्ट करणार किंवा मॉइस्ट Ag2O सोबत मी त्याला रिएक्ट करणार. तर मला काय मिळेल, रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल्स मिळतील. जर मला अल्कोहोल अल्किन पासून लागत असेल तर मला काय करावं लागेल, तर इथं आपल्याला रिएक्शन करायची असते डायल्यूट H2SO4 सोबत. डायल्यूट H2SO4 मीन्स व्हॉट, H2O and H2SO4. ओके, तर अल्किन पासून जर आपल्याला अल्कोहोल मिळवायचा असेल तर आपल्याला हे माहिती असणे आवश्यक आहे की अल्किनवर कोणाची रिएक्शन करता, डायल्यूट H2SO4 ची. तर आपल्याला काय मिळतील, रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल्स. आता आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड्स अल्डेहाइड आहेत, कीटोन आहेत. या कार्बोनिल कंपाऊंड्स पासून जर मला अल्कोहोल लागत असेल तर मला कोणाची रिएक्शन करावी लागेल, तर आपल्याकडे इथं दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे, एक तर आपण काय करणार, तुम्ही काय करू शकतो आपण, रिडक्शन. ओके, रिडक्शन प्रोसेस. किंवा तुम्ही काय करू शकता, काय अप्लाय करू शकता, कोणाची रिएक्शन करणार, ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की जर कार्बोनिल कंपाऊंड पासून जर आपल्याला अल्कोहोल मिळवायचं तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत. कोणते, रिडक्शन अँड ग्रिग्नार्ड रिएजंट. हे आहे ओव्हरऑल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड, अल्किन अँड कार्बोनिल कंपाऊंड्स. स्टुडंट जनरली विद्यार्थ्यांना अशी डिफिकल्टी येते की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स कशा लक्षात ठेवायच्या किंवा रिएक्शन्सचा अभ्यास कसा करायचा.
तर एक सिंपल मेथड असते की तुम्ही रिॲक्शन्स लिहित असताना किंवा रिॲक्शन शिकत असताना हेच तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की कोण तयार करायचं आहे. जसं आपल्याला कोण तयार करायचं इथं अल्कोहोल, तर काय कंडिशन असते, कोण तयार करायचा, कोणापासून. पहिले ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जर समजा तुम्हाला कोणी जर म्हणत असेल की आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे, तर आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. जर अल्कोहोल तयार करायचं तर कोणापासून तयार करायचं, तर हे तुम्हाला पहिले माहिती असणे आवश्यक आहे. तर कोणापासून, अल्किल हालाइड, अल्किन अँड कार्बोनिल कंपाऊंड. नेक्स्ट क्वेश्चन हा आला पाहिजे की जर तिघांपासून तयार करायचं तर मग तो कसा तयार करायचा आहे. तर कसा तयार करायचा आहे, तर अल्किल हालाइडला ॲक्वेस KOH NaOH मायस H2O, अल्किनला डायल्यूट H2SO4 आणि कार्बोनिल कंपाऊंडला जर अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर रिडक्शन अँड ग्रीनहार्ड रिएजंट. तर हे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला ओव्हरऑल समजल्या तर मग तुम्ही रिएक्शन्स कडे जायचं की अल्किल हालाइडला ॲक्वेस KOH च्या कशा रिएक्शन्स होईल आणि कसा तुम्हाला अल्कोहोल मिळेल. मोस्ट ऑफ द स्टुडंट पहिले रिएक्शन वाचतात आणि मग ते काय करतात, त्या रिएक्शन आठवण्याचा प्रयत्न करतात किंवा ते सरळ सरळ त्याला रट्टा मारतात. असं चालणार नाही. तर तुम्हाला हे ओव्हरऑल कंडिशन माहिती पाहिजे की कोण तयार करायचा, कोणापासून आणि कसा. ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती आहेत तर तुम्हाला मेथड ऑफ प्रिपरेशन्स ऑफ द केमिकल रिएक्शन्स ऑफ एनी कंपाऊंड इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे तुम्हाला पूर्ण इझी जाईल. ओके, थँक्यू.